राजवाडा, एकंदरीत शहर कसं असावं याचा उत्तम नमुना जर काय असेल तर ते महेश्वर नावाचं गाव आहे, जी की अहिल्यादेवी होळकर यांची राजधानी होती. मित्रहो, आता सुद्धा तुम्हाला छोटे मोठे यूट्यूबवर रील्स पाहायला मिळतील. जे विजिटर म्हणजे जे भरपूर लोक आहेत की जे वेगवेगळ्या ठिकाणांची माहिती देतात, त्यामध्ये तुम्ही महेश्वर शोधून बघा. अतिशय नगर रचनेचा चांगला नमुना जर कोणता असेल तर ते शहर आहे. या दृष्टीनं सुद्धा अहिल्यादेवी होळकर यांचं कार्य खूप मोठं आहे. एक छोटं मोठं वास्तू उभी करणं आणि त्यामधून संदेश देणं हे आजकाल किती अवघड आहे. ह्या काळामध्ये भारत इतकं सधन राष्ट्र आजकाल होत असताना, एक आर्थिक महासत्ता म्हणून उदयास येत असताना, आपल्याला जितकं निधीचा अभाव जाणवतो एखाद्या शहराची डेव्हलपमेंट करण्यामध्ये किंवा एखाद्या वास्तूची डेव्हलपमेंट करण्यामध्ये, तर त्या काळामध्ये महाराष्ट्रातीलच नाही तर भारतातील प्रत्येक मंदिराला काही ना काही काम अहिल्यादेवी होळकर यांच्या मार्फत झालंय. तर त्यांचं त्या काळचं नियोजन कसं असेल, त्या काळचं त्यांचं बजेट कसं असेल, हे आपल्याला त्यांच्याकडून शिकावं लागणार आहे. या ठिकाणी विद्यार्थी आहेत आणि राजकीय लोक आहेत. दोन्ही लोकांना या अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनापासून प्रेरणा घेता येईल. आपण उज्जैनला वगैरे जाताना मी आवर्जून व्यासपीठावरील आणि समोरील सगळ्यांना विनंती करू इच्छितो की आपण महेश्वर बघावं आणि त्यातून शहरातील जर आमचे नगरसेवक, नगराध्यक्ष वगैरे जर जाऊन आले तर तलाव कसा असावा, घाट कसा असावं, शहर कसं असावं हे आपोआप आपल्याला लक्षात येईल आणि त्या पद्धतीनं आपण नियोजन कराल. आणि चोंडी किंवा महेश्वरला आपण जाऊन आलात विद्यार्थी मित्र, तर कितीही संकट जर आली तर न डगमगता नेटानं पुढं कसं जावं, केवळ स्वतःचाच नाही, स्वतःच्या कुटुंबाचाच नाही तर राज्याचा विचार करून आपल्या संपूर्ण राज्याला पुढं कसं घेऊन जावं हे आपल्याला त्यातून शिकायला मिळेल. त्यामुळं आपण अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त हा जो कार्यक्रम घेतोय तो अतिशय महत्त्वाचा आहे. यानंतर सुद्धा नगरपंचायतीच्या वतीनं दरवर्षी याच तारखेला आपण 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार घेऊया. ही एक परंपरा बनेल. शहरातील प्रथम नागरिक, शहरातील सर्व राजकीय व्यक्ती शहरातील गुणवंताचा सत्कार जेव्हा करतात त्यावेळेला त्यांना निश्चितच अभिमान वाटतो आणि पुढील कार्यासाठी त्यांना ऊर्जा मिळते. आणि शहरातील इतर विद्यार्थ्यांना किंबहुना तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांना त्यापासून प्रेरणा मिळते. ह्या कार्यक्रमामागचा तो उद्देश आहे. आणि दरवर्षी 10वी आणि 12वी मध्ये मुली सर्वप्रथम येतात किंवा बाजी मारतात. त्यामुळं एक कर्तृत्ववान महिलेच्या जन्मदिनी कर्तृत्ववान महिलांचा सन्मान आपण करतोय किंवा आपण करत राहू. त्यातून सर्व महिलांना सुद्धा त्यामध्ये त्यापासून प्रेरणा मिळेल. त्यामुळं आम्ही असू, नगरपंचायतचे मुख्याधिकारी वेगवेगळे येत राहतील, नगराध्यक्ष उपाध्यक्ष वेगवेगळे होत राहतील, परंतु हा कार्यक्रम दरवर्षी घेतला जाईल याची ग्वाही आम्ही असेपर्यंत देऊच, नगराध्यक्ष आहेत ते असेपर्यंत हे घेतीलच, परंतु आपण सर्वजण हा कार्यक्रम नेटानं पुढे नेऊ. आपण सर्वजण खूप वेळापासून वाट बघत आहोत. 10वी आणि 12वीच्या विद्यार्थी मित्रांचं, मैत्रिणींचा आपल्याला सत्कार करायचा आहे. त्यामुळे मी जास्त काही बोलणार नाही, परंतु आता तुम्हाला बऱ्यापैकी मार्क्स आहेत. आता जसं लहानकर साहेबांनी सांगितलं की त्यावेळेला 2003 साली 2001 साली 10वीला मला 78% पडले होते. संस्कृत विषयामध्ये मला 53 मार्क पडले होते. तर त्यानंतर 2003ला 12वीमध्ये 75% पडले होते. मुक्त विद्यापीठातून कला शाखेतून पदवी संपादन केली. 2012 पासून राज्यसेवा ही राज्य सरकार MPSC कडून घेतली जाणारी सगळ्यात महत्त्वाची जी परीक्षा आहे तिचा अभ्यास करून ती परीक्षा देण्याचा प्रयत्न केला. 2013, 2014, 2015 या तिन्ही स्टेट सर्व्हिसेसच्या मेन्स मी क्लिअर केल्या. मुलाखतीला गेलो, शिक्षक होतो आणि 2013 साली एक गोष्ट झाली होती. एक संघटना आहे, एक संस्था आहे
प्रथम नावाची, ती असर नावाचा एक अहवाल पब्लिश करते. शाळेतील विद्यार्थ्यांना लिहिता वाचता किती येतं हे बघते. त्यावरून मग नंतर धोरण ठरले. आपल्या महाराष्ट्राची स्थिती असरच्या अहवालानुसार खूप खाली होती. भारतात बिमारू स्टेट्स आहेत. उत्तर भारतामध्ये बिहार, उत्तर प्रदेश ह्या राज्यांना बिमारू असं म्हटलं जायचं, कारण त्यांचा मानव विकास निर्देशांक खूप कमी होता. तिथं शिक्षण वगैरे व्यवस्थित असायचं नाही, किंबहुना आरोग्य, शिक्षण या सर्व गोष्टीमध्ये ते राज्य पिछाडलेले आहे. त्यांच्याही खाली आपली शैक्षणिक स्थिती आहे असा हा अहवाल होता. 14 जानेवारी रोजी हा अहवाल पब्लिश केला जातो. 2 फेब्रुवारी रोजी माझा इंटरव्ह्यू होता. शैलजा अपराजित नावाच्या मॅडम इंटरव्ह्यू पॅनलमध्ये होत्या. त्या अतिशय कमी मार्क देण्यासाठी प्रसिद्ध होत्या आणि त्यांनी मला पहिला प्रश्न विचारला, प्रथम माहीत आहे का, असरचा अहवाल माहीत आहे का? कारण मी सांगितलं होतं की तुम्ही काय करता, तर मी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक आहे वगैरे वगैरे. तर तिथून माझा इंटरव्ह्यू सुरू झाला. निगेटिव्ह प्रकारचा इंटरव्ह्यू झाला आणि असरच्या अहवालावरून त्यांनी मला मग खूप हे केलं की शिक्षक काही करत नाहीत. त्यावेळेला राज ठाकरे साहेबांची एक स्लोगन प्रसिद्ध झालं होतं, कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. तर त्यांनी मला सांगितलं की कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र तुम्ही. मग तिथून मग महाराष्ट्रातील पूर्ण शैक्षणिक ज्या अधोगती झाली त्याला जबाबदार मी असल्याप्रमाणे मला 36 मार्क देण्यात आले आणि मी 4 मार्कानं माझी स्टेट सर्व्हिस गट ब म्हणजे क्लास 2 ही झालो नाही. जर त्यावेळेला त्यांनी मला 36 ऐवजी 40 दिले असते तर मी क्लास 2 झालो असतो 2013च्या स्टेट सर्व्हिसला, आणि त्यांनी जर 60 मार्क दिले असते तर मी क्लास 1 डेप्युटी कलेक्टर झालो असतो. परत 2013चा तो धक्का घेऊन मी परत शाळेवर आलो. परत 14ची प्रिलिम्स दिली, परत मेन्स दिली. परत शैलजा अपराजित मॅडम मला मुलाखतीला होत्या. यावेळेला त्यांनी असर बिसर विचारलं नाही, पण 40 मार्क दिले त्यांनी. परत माझा 1-2 मार्कांनी मी लिस्ट मधून बाहेर झालो. परत अभ्यास केला. परत स्टेट सर्व्हिस 2015ची प्रिलिम दिली, मेन्स दिली आणि सुदैवाने ह्या वेळेला संभाजीनगर या ठिकाणी माझी इंटरव्ह्यू होती. पॅनलचे हेड पटेल सर किंवा कुणीतरी होतं, त्यांच्या ऐवजी उमाकांत दांगड साहेब विभागीय आयुक्त आणि विश्वास नांगरे पाटील साहेब हे त्यावेळेला आयजी होते तिथले, ते मला पॅनलिस्ट होते. त्यांनी परत मला विचारलं काय करता. मी परत सांगितलं मी शिक्षक आहे. कितवीला शिकवता? मी सांगितलं 3री-4थीला शिकवतो. मग 4थीच्या इतिहास कुणाचा आहे? मी सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास 4थीला शिकवला जातो. इतिहासामध्ये इतिहास शिकवला जातो म्हटल्यानंतर त्यांनी सांगितलं की जे राजमुद्रा आहे त्यावर काय लिहिलेलं आहे. मी सांगितलं प्रतिपचंद्रलेखे व वर्धिष्णू विष्णू वंदिता शहा शुनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. या गोष्टीमुळं मला त्यांनी 56 मार्क दिले आणि स्टेट सर्व्हिस 2015 मध्ये मी मुख्याधिकारी गट ब झालो. मित्रांनो, सांगण्याचा उद्देश हा आहे, 10वी-12वीच्या मुलांसमोर हे सांगण्याचा उद्देश आहे की एका वेळेला एखाद्या परीक्षेमधून नापास झालं तर ते सोडून द्यायचं नाही, कधीच गिव्हअप करायचं नाही, परत परत प्रयत्न करत राहायचे. शेवटी प्रत्येकाला त्यांच्या मेहनतीचं फळ मिळतं. आपल्याला नोकरी मिळाली हे केवळ त्याचं फळ असणार नाही, तर तुम्ही जीवन जगताना या ज्या गोष्टी समजत जातात ते सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळं कधीच सोडून द्यायचं नाही. मध्यंतरीच आपलं निराश होऊन कुठलंही काम अर्धवट सोडायचं नाही, परत परत प्रयत्न करत राहायचा. मी माझ्या या 3-4 वर्षाच्या इंटरव्ह्यूमधून तरी ते शिकलो आणि मी तुम्हाला हे त्यासाठीच सांगतोय की आपण कधीही थांबू नये. 10वी-12वीच्या या यशानंतर यश अपयश ह्या कालचक्राप्रमाणे आहेत हे समजून घ्यावं आणि आपल्या उद्देशाकडे आपण वाटचाल करावी. यासाठी मी परत आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद.